नमस्कार. आमच्या शेजारी दशमाता बसलेल्या आहेत. दशमाता 10 दिवसांसाठी विराजमान असतात. तर आज आमच्या हाताने आरती होती. त्याआधी मी दशमाताची साखरेने ओटी भरलेली आहे. असं म्हणतात की देवीची ओटी साखरेने भरली तर आपल्या जीवनात त्या साखरेपेक्षाही अधिक गोडवा निर्माण होतो. देवीला नतमस्तक होऊन आम्ही आरतीला सुरुवात केली. आज आरती करण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे. कॉलनीत दशमाता असल्यामुळे प्रत्येक दिवशी 2 जोडपे आरतीचा मान घेतात, म्हणजे आरतीचा मान त्यांना मिळतो. आमची पूर्ण कॉलनी खूप छान एकमेकांमध्ये संयोगाने आणि एकजुटीने राहत. सगळेच नोकरी वर्गाचे लोक आहेत, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये स्त्रिया देखील नोकरीला आहेत. पण अशा वेळी सगळेजण आम्ही जमतो. त्या ठिकाणी कुणीही वेळ नाही असं सबब दाखवत नाही. मनोभावे बघा सगळ्यांनी त्या ठिकाणी पूजा केली, आरती केली आणि माझ्या सासूबाई, माझी मैत्रीण ह्या एकमेकांसोबत छानपैकी नाचता आहेत त्या देवीसमोर. म्हणजे हे नाचणं काय असतं, तर देवीची भक्तीच असते. तिथून परत आल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो कानबाई मातेच्या दर्शनाला. आमच्या घरीही कानबाई बसते, पण काही कारणास्तव ह्या वर्षी घरची कानबाई नाही आहे. पण आम्हाला जिथून आमंत्रण आलं होतं त्या ठिकाणी आम्ही गेलेलो. कानबाई मातेचं दर्शन घेतलं. खूप छान सजवलेलं होतं. ह्या कानबाई मातेचे डोळे एवढे सुंदर होते, पण मला जवळून त्या ठिकाणी तो फोटो घेता आला नाही. खूप लोकांची गर्दी होती. अशा याच्यामध्ये आम्ही म्हणजे असं समजा की रांगेत उभं राहिलो आणि रांगेत उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी बसलो, देवीची ओटी भरली. खूप छान वाटत होतं आणि थोडंसं काहीतरी मी क्लिप शूट करण्याचा प्रयत्न केला. कुणाला तरी मी रिक्वेस्ट केली, त्यांनी हे फोटो काढलेले आहेत. मग त्यानंतर त्या कानबाई मातेच्या ठिकाणीच जेवण देखील होतं. छान पुरणपोळीचं जेवणाचा आस्वाद घेतला, म्हणजे समजा हे प्रसादच होतं. अशा प्रकारे आजची संध्याकाळ संपन्न झालेली आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.